जसं लहान मुलांचं म्हटलं मी, मोठ्यांचा तोच प्रश्न आहे. पण आपण जेव्हा म्हणजे तुम्ही गोडाला शत्रू नंबर 1 करून टाकलेला आहे, तर ते जर रोज दिवसातनं 3 वेळा असेल तर तो मोठा शत्रू आहे का आठवड्यातनं एखाद्या वेळेला चालू शकतं? म्हणजे नॉन डायबेटिक माणसाला काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यांनी गोड खायचं तर जेवणाच्या सुरुवातीला खावं. जेव्हा मी नट्स खायला सांगितले त्यावेळेला त्यांनी फ्रुट्स पण आपण आपल्याकडे तर आता अशी पद्धत आहे की ते पाश्चात्य आपण घेतलं की जेवण झाल्यावर आपण स्वीट डिश असते आपली. बरोबर. नाही, आपल्याकडे आलेले अनेक प्रश्न पाश्चात्यांकडून आलेले आहेत. म्हणजे मुळामध्ये आपल्याकडे चहा जेव्हा नव्हता तेव्हा लोक दोनदा जेवत होते. म्हणजे ब्रिटिशांनी मी असं ऐकलं की 250-300 वर्षापूर्वी चहा आणून फुकट वाटला चौकात चौकात, आणि त्यांना भारतीय मनोवृत्ती माहिती होती की हे फुकट दिलं तर विष पण खातील. मग लोकांनी 2-2 कप आपल्या पूर्वजांनी पिला असेल तेव्हा फुकट म्हणून. आज आम्ही 600 रुपये किलो तोच चहा घेतोय. तर चहा नव्हता तर बिस्किट नव्हती, खारी नव्हती, टोस्ट नव्हते, काहीच नव्हते. आता या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे जसं जसं पाश्चात्य प्रभाव. आता डेझर्ट जे आहे आपल्याकडे स्वीट डिश म्हणजे मेन कोर्स असायचा ना. पुरणपोळी असली तर मेन कोर्स आहे, आंब्याचा रस असला तर मेन कोर्स आहे. तो कधी तसा शेवटी खाण्याचा विषय नव्हता. हे नंतर सगळं आलेलं आहे आणि अवेलेबिलिटी ऑफ फूड झालं आहे, लोकांकडे पैसे पण आले आहेत, त्याच्यामुळे पण झालं ते. पण त्यामुळे तुम्ही म्हटलात की ज्यांना नाही त्यांनी खावं, सुरुवातीला खावं जेवणाच्या. आणि ज्यांना आहे त्यांनी ज्यांना नाही, ज्यांना आहे त्यांनी काय करावं, ही लाईफस्टाईल फॉलो करावी. 6-7 महिन्यात नॉन डायबेटिक व्हावं आणि मग खावं थोडं. अरे तुम्ही काहीतरी जरा जे आहेत त्यांना दिलासा देणारं आणखीन काहीतरी सांगा ना, की आठवड्यातून एखाद्या वेळेला चालेल. माझं म्हणणं काय की तुम्ही आठवड्यातून एकदा खा. शेवटी स्वीट क्रेविंग जे आहे हे सगळं तुमच्या मनातली गोष्ट, म्हणजे तुझा विचार करता म्हणून आहे ते. जेव्हा स्टेक्स इन्व्हॉल्ड असतात जास्त, म्हणजे जेव्हा माझ्याकडे आता माझ्या जंगली महाराज रोड सेंटरला समजा कोणी आला आणि त्याचा HbA1c 13 आहे आणि वय आहे 28 वर्ष, त्यावेळेला तो माणूस असा असतो आणि तो अगदी त्याला स्वीट क्रेविंग असतं, सगळं काय काय असतं. त्यावेळेला तो म्हणतो की डॉक्टर काही पण सांगा मी करायला तयार. तेव्हा त्याच्या डोक्यात गोड बीडचा काही विचार येत नाही. पण जेव्हा तो 6च्या खाली जातो 4 महिन्यांनी, तेव्हा तो हळूच विचारतो